असताना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. गुड मॉर्निंग. अरे वा, नाही म्हणजे पूजा वगैरे चालू आहे ना. पण काय का ते म्हणजे घरातील इतर बाल गोपाल मंडळी कुठे आहेत? झोपलेत. हो का? झोपू देत झोपू देत. काय आहे, सूर्योदय वगैरे अंधश्रद्धा आहे हे पाळतायत ना ते. आणि अंधश्रद्धा खूपच वाईट हो. पण काय ग, तू कशी आहेस? बरी आहे. आणि तुझे यजमान कसे आहेत? नागावकर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस तू? आणि हो, ऑफिसला जायची तयारी झाली आहे ना? एक मिनिट. नागावकर, सकाळी सकाळी एवढं गोड बोलताय काय? काकूंनी तिळगुळ ठेवला वाटतं हातावर नाश्त्याला. तिळगुळ? तुला सांगतो रेश्मा, सुजयचा सेन्स ऑफ ह्युमर अगदी विशेष आहे. तुमचा काय विशेष आहे? नाही मी सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? नाही म्हणजे अगदी मनकवडा आहेस तू. विशेष आहे म्हणूनच आलो. म्हणजे एक विनंती करायची होती. प्रगल्भाचं जुळवायचं आहे ना? नाही नाही म्हणजे घाबरायचं काही कारण नाहीये. प्रगल्भाला बघायला पाहुणे मंडळी येणार आहेत, त्यामुळे काय घरचं जरा रंग काम काढलंय. तर विनंती अशी होती की माझ्या घरातलं काही सामान तुमच्या इथे ठेवलं तर. काय? प्रगल्भाला बघायला पाहुणे येणार आहेत? हो. म्हणजे ती त्यांना पसंत पडली तर तिचं लग्न होणार आहे? म्हणजे काय? ती सासरी जाणार आहे? हो. आमच्यापासून दूर? हा? तुमच्यापासून दूर? हो. चालेल. त्यासाठी तुम्हाला तुमचं फर्निचर आमच्याकडे ठेवायचं असेल तर चालेल. काय रे, आपल्या घरी त्यांचं फर्निचर गर्दी होईल. नाही, गर्दीचं काही कारणच नाही ना. खरं तर ते सामान मी कॅरिडोअर मध्येच ठेवणार होतो, पण उंदीर झालेत ना. मंदिर झालेत आणि आपल्या घरातल्या माकडांचं काय? जबाबदारी कोण घेणार आहे? जबाबदारी म्हणजे आता माझं सामान तुमच्याकडे ठेवल्यानंतर तुम्हीच घ्यायची ना जबाबदारी. आणि काय, काही विशेष सामान नाहीये माझं. एक टेबल आणि एक खुर्ची इथेच कुठेतरी कोपऱ्यात पडून राहील ना. अगं फार काही सामान नाहीच आहे त्यांचं. एक टेबल आणि एक खुर्ची. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रगल्भाचं लग्न होणार आहे. हो. आणि ती इथून दूर जाणार आहे, आमच्यापासून दूर. काय? तुमच्यापासून दूर. हो. चालेल चालेल. थँक्यू सुजय. नाही थँक्यू, मी थँक्यू. नाही पण मी तुला थँक्यू. नाही नाही मी नाही पण मी तुला थँक्यू का म्हणतोय हे तर ऐकून घे. एकतर तू माझं सामान इथं ठेवायला परवानगी दिलीस, आणि प्रगल्भा मला सांगत होती सुजय अतिशय दयाळू आहे, त्याचा प्रत्यय आला. थँक्यू सुजय. मी सामान घेऊन येतो. प्रगल्भाचं लग्न होणार आहे, ती दूर जाणार आहे इथपासून. तू का लाजतोयस? आनंदी होतोय. बर, ते सगळं ठीक आहे. हो वगैरे म्हणालायस तू, घरच्यांना चालणार आहे का? चालवून घ्यावं लागेल. प्रगल्भाचं लग्न होणार आहे. येस. नाही, अजिबात नाही. त्या नागावरच्या घरातलं भंगार फर्निचर आपल्या घरात येणार नाहीये. अगं फर्निचर नाहीच आहे, पण एक टेबल आणि एक खुर्ची आहे फक्त. कुठेही मावेल. कुठेही मावेल ना? मग आपल्या घरात कशाला पाहिजे? लक्षात घे ना यार मिनल. फायनली नागावकरांनी घराला रंग लावायला घेतला. त्यांनी घराला रंग लावायला घेतला तर तू काय एवढं नाचतोय? हे म्हणजे बेगानी शादी में सुजय दिवाना. बेगानी नाही, लग्न आहे आपल्या प्रगल्भाचं.
त्यांच्या प्रगल्भाचं. लक्षात घे मिनल, त्यांनी घराला रंग लावला की प्रगल्भाला बघायला पाहुणेच पाहुणे येतील. त्यातला एक तरी तिला पसंत करेल, मग ती आपल्या सासरी जाईल आणि मग आपल्या सोसायटीतला प्रत्येक तरणा ताठा पुरुष ताठ मानेने न घाबरता कुठेही मुक्त संचार करू शकेल. तू बावळटेस का जरा? एवढं काय घाबरतोस त्या प्रगल्भाला? एवढा काय घाबरतो त्या प्रगल्भाला? रस्त्यावरचा मवाली परवडला, पण प्रगल्भा नको. काय आहे, आपण सगळे कपडे घातलेले असूनही आपल्याला कुणीतरी वरपासून खालपर्यंत स्कॅन करतंय, ही अचाट भावना मी तुला सांगायला हवी का? व्हॉट एव्हर, मला चालणार नाही. अरे आज फर्निचर ठेवा म्हणतोय, उद्या राहायला येईल घरात. मला नाही चालणार. असं कसं करेल? थांब, पाणी. हे घे. बस बस बस. ओके ना, मग ठेवू दे ना. अजिबात ओके वगैरे नाही. का? तो नागावकर आहे ना, तो या मिरची सारखा आहे. किती अवॉइड केलं ना तरी मध्ये येतोच. मध्ये मला काय म्हणतो माहिती का? मला म्हणे काय आहे ना, ऍक्टर ना टिकाऊ पाहिजे, दिखाऊ नाही. जसं की याचा जन्म नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्येच झालाय. आम्ही पण बघितलंय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधले ऍक्टर कशी ऍक्टिंग करतात ते. हो, हे म्हणजे फार फार पर्सनल येतेस तू आता, कळलं ना? मला एक सांग, एकदा नागावकर तुला वाईट बोलले म्हणून आता जन्मभर तू त्यांच्याशी वाईट वागणार आहेस का? आपल्या घरातले इतर लोक बघ कसे एका पायावर तयार होते. हो 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 हो. चल बघू. चल चल चल. निघ. चल, घरात महाभयंकर संकट आलंय, तुला माहित नाहीये. आशू आशू उठ, आशू उठ, आशू उठ, उठ आशू. तू जा तिकडे जा. ए अॅना, अॅना उठ, झोपू नको. ए आशू उठ म्हटलं ना तुला, उठ लवकर, फार इम्पॉर्टंट बोलायचंय मला. अॅना वा, काही सकाळी आंघोळ करून फ्रेश एकदम. मिनल, बाथरूम मध्ये का घुसली? नागावकर आपल्या घरात घुसणार आहे सांगायला. काय म्हणजे नागावकर आपलं 7वं भाडे करू? भाड्याने कशाला राहतोय? हाकललं का बाय कोणी त्याला? एवढं काही झालेलं नाहीये, तो फक्त सामान ठेवणार आहे आपल्याकडे. ओ, सामान सामान आपल्याकडे? बघा, फार काही सामान नाहीच आहे. एक टेबल आणि एक खुर्ची. तुमच्या लोकांचा काही उपयोग नाहीये यार. कैवल्य, कैवल्य, कैवल्य उठ. ओके, ऐकलं का सगळ्यांनी? आपले नागावकर काका त्यांच्या प्रगल्भाचं लग्न आपल्या कैवल्याशी जमवतायत. प्लीज प्लीज असं करू नका. एक काम करा, मला ना सिलिंग वर नेऊन तिकडनं खाली ढकला, पण प्लीज त्या प्रगल्भाशी माझं लग्न लावू नका. आणि ती या सुजयची लवर आहे, माझी नाही आहे यार. कैवल्य, माझं आणि प्रगल्भाचं काही नाहीये. आणि पाहिलंस मिनल, कैवल्यासारखे हिंस्त्र जनावरही प्रगल्भाचं नाव घेतल्यावर कसं केविलवाणं झालं. म्हणून सांगतोय, प्रगल्भाचं लग्न होणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी नागावकरांनी घराला रंग लावण्याची गरज आहे. आणि घराला रंग लावायचा म्हणजे सामान आपण कुठे ठेवणार? शेजाऱ्यांकडे. आणि फार काही सामान नाहीच आहे, खरंच सांगतोय. एक टेबल, एक खुर्ची. वा, ऑप्शन फारच चांगला आहे. तसंही मला एका टेबलाची गरज आहे. कशाला पाहिजे? हा, स्टडी. काय? हा? काय म्युझिकचा स्टडी. काय? कसं आहे कैवल्य, तुला जर एखादी टून सुचली तर तुझ्याकडे वाजवायला गिटार आहे, पण मला जर एखादी टून सुचली तर बोंबल्याला वाजवायला एक टेबल सुद्धा नाही माझ्याकडे. आपल्या घरात एक टेबल आहे, त्याच्यावर स्कॉलर सतत बसलेला असतो, त्याला टून सुचत नाही तरी सुद्धा. वा,
म्हणजे हा कैवल्य गिटार खाजवणार, तू टेबल बडव, आणि ती आपली म्हातारी रेश्मा ती वाती वळत बसेल आणि दिवसभर म्हणेल भजन. तुम्ही करा दिवस रात्र कीर्तन घरात. ए मिनल, इशू करू नको हा. ए इशू नाही, कीर्तन करायचं म्हणते ती. अॅना मी परत सांगतोय, जास्त सामान नाहीये. एक टेबल आणि एक खुर्ची ऍडजस्ट करायला पाहिजे. मला कशाला बोलतो तू? मला कायच प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके, ठरलं तर मग ठरलं. नागावकरांचं सामान आपल्याकडे असेल पुढचे 2-3 दिवस. थोडं ऍडजस्ट करा. काही नाहीये, एक टेबल एक खुर्ची. चलो 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 अंदर चलो. ए हमाल दे धमाल. अरे पत्ता चुकलाय तुमचा. नाही 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 सोफा नाहीये. पत्ता बरोबर आहे. चलो चलो हे आमचा फर्निचर. चलो चलो अंदर चलो. काय उधर डावे हाथों को रखने को. हाँ अंदर अंदर. थांब थांब मी तुला सांगतो. हा जाऊ दे जान दो. हा नागावकर काय करताय? काय गोडाऊन आहे का? काय करताय तुम्ही? अरे गोडाऊन नाही बाबा, हे माझं फर्निचर आहे. हे इथं कशाला? अरे कशाला म्हणजे याच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. एक मिनिट नागावकर, पण तुम्ही म्हणाला होतात एक टेबल आणि एक खुर्ची. हा सोफा कुठून आला? नाही मग एक टेबल आणि एक खुर्ची, ते सुद्धा सोफ्यावर होतं म्हणून सोफ्या सकट आणलंय. आणि काळजी घ्या बरं का, 12,000चा सोफा आहे. काळजी घ्या. नाही एक काम करा ना, तुम्ही आम्हाला भाडं द्या ना या सगळ्याचं. 1 मिनिट. पुढच्या आठवड्यामध्ये सोसायटीची मीटिंग आहे. मला तिथे नवीन विषय चघळायला नको. आलं लक्षात? हा त्याची नीट काळजी घ्या. हो चला येतो. चलो चलो नीचे. और जो चलो. कुछ पैसा है मैं बाद में दे दूंगा. यस भैया हाँ, भैया चलो. बाद में दे देंगे हाँ, पैसा. चलो चलो काय चलो. प्रॉब्लेम नाही, काय ओके, प्रॉब्लेम ओके. नाही. थँक्यू थँक्यू. काय काय चलो. काय 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 काही प्रॉब्लेम नाही. सब, हाँ. खरंच काय, त्यांच्यापासून दूर आणि आपल्यापासून पण दूर. काय हे? काय करतेस? वेडीस का? अरे सुजय ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, फक्त खाली सांडलाय चहा. तू नाही. हा सोफा आहे ना, सोफा याच्यावर सांडला असता चहा. मूर्ख. तर आता उरलाय तो दे. नाही उरलाय. उरलाय तो काय? नाही सांडलाय. कुठं सांडलाय? खाली सांडलाय ना चहा, हा. उरलेला बेसिन मध्ये सांडणार आहे. अगं रेश्मा नको ना. रेश्मा नको ना. रेश्मा काय यार. या हॅलो या Yeah, just tell me who the director is and the producer. Yeah, I'll come for the audition. अच्छा नाटक आहे. मला आधी सांगा किती प्रयोग करणार आहात? हा ओके ओके हा हा आओ आओ नाही वाव 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 अमेरिकेला आहे. ओके ओके नाही नाही ऍक्च्युली काय आहे, नाटक माझ्या अगदी मनाजवळच आहे. म्हणजे मला मनापासून काही आवडत असेल ना तर खरं तर नाटकच. हो मी भेटते तुम्हाला. हा ओके. काय सोफा सोफा. काळजाचा ठोका चुकला माझ्या. अरे काही नाही होत सुजय, मला काही लागत वगैरे नाही. मला सवय हायजमची आहे बघ. काय अक्कल आहे का तुम्हाला? नागावकरांकडनं आणलाय तो सोफा, त्याला धक्काही लागता कामा नये. सुजय बाबू, ये नागावकर का सोफा सोफा ना हुआ तुम्हारे बचपन की यादें बन गई. हे बरे, आम्हाला काही झालं तरी चालेल, सोफ्याला काही होता कामा नये. अगदी बरोबर. लक्षात ठेवा सगळे. तू एक काम कर ना, तुझे सोफ्यावर बस आणि गाणं गा ना. एक सोफा एक सोफा एक सोफा एक सोफा एक सोफा एक सोफा चुके काळजाचा ठोक. सोफा 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 लाया 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 सोफा सोफा सोफा. एक मिनिट, शेवटचं सांगतोय मी. हा नागावकरांचा सोफा आहे, त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे. हो. हा मग हे सगळं असं स्पीड ब्रेकर सारखं खड्ड्यांसारखं का मांडून ठेवलंयस?
लावूया जरा. ए हात धर चल. चला यार, चला चला चला. तुला ही इन्स्ट्रक्शन आहे, तू उभी राहा. आणि ॲना, प्लीज तू काहीही काम करू नकोस, कारण बालमजुरीवर सक्त बंदी आहे आपल्या देशात. चला 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 हलवा हलवा हलवा. व्हेरी गुड व्हेरी गुड. ये आत येते. शाबास शाबास. व्हेरी गुड. अरे काय दोन यार, बसू दे ना मला. अजिबात याला धक्काही लागता का म्हणे. हा आम्हाला इंटरेस्टही नाहीये. बाय. हा बाय. चला आतमध्ये जरा कॉफी पिऊया कप मधनं. खूप दमायला झालंय, कॉफी घेऊया एक. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे काय नवीन. मलमली तारुण्य माझे. नवीन सोफा. ब्रिटिश इंग्लिश मध्ये म्हणलंच आहे, सोफा सो गुड. पण या सोफ्यापासून आपण जितके दूर तेवढे आपण गुड. काय आहे, हा नागावकरांचा सोफा आहे, त्याला आपण टच सुद्धा करायचं नाही. पण टच नाही केलं तर मग झोपणार कसं. म्हणूनच आपण याच्यावर झोपायचंही नाही. स्कॉलर, पण हा सोफा माझ्या जागेवर आहे, मला झोपायलाच लागेल. नको रे. काय होईल माहितीये का, तू जर यावर झोपलास ना तर हा सोफा तुटेल आणि ती गादी 10 फूट खाली जाईल. सतत माझ्यावर अन्याय, सतत अन्याय. अरे माझ्या जागेवर सोफा ठेवलाय, मी झोपलो तर काय प्रॉब्लेम आहे. एक काम करू का स्कॉलर. काय? अलगद झोपतो. नको रे, नको. काय माहितीये का, तू झोपशील अलगद, पण हा सोफा तुटेल आणि हातात येईल. एक रात्र झोपतो की. नको ना, प्लीज प्लीज. प्लीज यार. सॉरी यार. हा सॉरी. कुठे गेली वस्त्र तुझी. टेन्शनच झालंय. एक मिनिट पॅनिक होऊ नका आणि लक्षात ठेवा, लिफ्टचा वापर कोणी करणार नाही, सगळ्या पायऱ्यांनी जातील. आता वरच जायचंय, पायऱ्यांचा काय उपयोग आहे. मला काही झालं तरी
ए मला घेऊन चला, मी अडकलो इकडं, मी अडकलोय.